हॅलो फ्रेंड्स, सारिका डिझाईन्समध्ये मी सारिका आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी एक खूपच सुंदर आणि डीप नेकमध्ये खूपच सुंदर अशी ब्लाउज डिझाईन पाहणार आहोत। तर इथं बघा, मी हा एक जुना ब्लाउज घेतलेला आहे। ही पण माझीच ब्लाउज डिझाईन आहे। तर हा बघा, लाल कलरचा ब्लाउज आहे आणि त्याच्या साडीतलं मी पॅच ब्लाउजला लावण्यासाठी काढून घेतलेला आहे। अंदाजे 6 ते 7 इंच इतकं मी कापड साडीतलं काढून घेतलेलं आहे आणि हा आहे अस्तरचा कपडा। तर हा आहे जुना ब्लाउज। तर जुना ब्लाउज घेण्याचं कारण म्हणजे याचा जो गळ्याचा आकार आहे सेम तसाच मला आकार डिझाईनसाठी हवा आहे, यासाठी मी हे ब्लाउज घेतलेला आहे बघा मापासाठी। तर असा जर डीप नेक असेल तर आपण तो कसा कट करायचा हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे। तर आपल्याला गळारुंदी अजिबात वाढवायची नाहीये, जेवढी आपण कायम ठेवतो तितकीच गळारुंदी आपल्याला ठेवायची आहे। तर मी 2.25 इंच इतकीच गळारुंदी ठेवलेली आहे। शिवून झाल्यानंतर ती 2.5 इंच किंवा त्यापेक्षा 1 काडी जास्त इतकी होते। तर खालची गळारुंदी आपल्याला वाढवायची आहे डीप नेक असेल तर मी गळारुंदी खालची ठेवलेली आहे 3.25 आणि गळा उंची माझी आहे 9.5 इतकी। तर बघा, अशा पद्धतीने मी एकदम गोल आकाराचा नाही पण पसरट आकाराचा हंडी गळा कट करून घेतलेला आहे बघा। तर आता तो आपल्याला कपडावरती जोडून घ्यायचा आहे। गळ्याच्या आकाराप्रमाणेच अस्तराच्या आपण टीप व्यवस्थित स्टँडर्ड टीप घालून घ्यायची आहे बघा। समान अंतरावर ही टीप गेली पाहिजे, म्हणजे गळ्याचा आकार आपोआपच एकसारखा येतो। बघू शकता, अशा पद्धतीने कापड एकदम व्यवस्थित करत शिस्तात अशी आपल्याला ही टीप घालून घ्यायची आहे। पहिली टीप आपण जितकी परफेक्ट घालू तितकाच परफेक्ट आपला गळा येतो। गळ्याचा आकार एकदम परफेक्ट येतो बघा। तर जादाचं जे कापड आहे ते कट करून काढायचं आहे। आणि आता आपल्याला छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत बघा। आतल्या बाजूला टिपेपर्यंत आपल्याला कात्री लावायची नाहीये, टिपेच्या आतल्या बाजूला आपल्याला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत। आता आपण अस्तर आतल्या बाजूला टाकून उलटा गळा करून घ्यायचा आहे आणि त्यावर मारायची आहे दाब टीप। तर अशा पद्धतीनं जिथं आपले कोणे आहेत, म्हणजे जिथं आपण नॉट्स लावणार आहे तिथं कोणा आलेला आहे तर तो व्यवस्थित बाहेर काढायचा आहे बघा आणि त्यावरून आपल्याला दाब टीप घ्यायची आहे। खूपच सुंदर आकाराचा हा गळा होतो। एकदम सिंपल आहे पण घातल्यानंतर एकदम छान लुक येतो ब्लाउजला। तुम्ही आता तयार झाल्यानंतर बघालच। अशा पद्धतीने एकदम व्यवस्थित आपल्याला गळ्याचा आकार करून घ्यायचा आहे बघा। परफेक्ट गळा येण्यासाठी ह्या टिप्स वापरणे गरजेचे आहे। तर बघू शकता, आपला गळा तयार झालेला आहे आणि हा थोडा आता लहान वाटतोय, पण आपण जेव्हा मागच्या टक्स पाडू तेव्हा तो गळा आणखी जास्त पसरट होतो बघा। तर राहिलेल्या 2-3 बाजूंना आपण टिपा मारून घ्यायच्या आहेत आणि तो अस्तरला भाग जोडून घ्यायचा आहे बघा। बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित कापड करत आपल्याला सगळ्या टिपा मारून घ्यायच्या आहेत आणि आता राहिलेलं जे एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे तेही कट करून काढायचं आहे। तर अशा पद्धतीने आपला पाठीमागचा भाग रेडी झालेला आहे अस्तरला स्टिच करून। तर आता आपण पाठीमागच्या टक्स पाडून घ्यायचे आहेत। तर त्यासाठी बघा, मध्यभागी आपल्याला घडी घालायची आणि समान अंतरावर टक्ससाठी मार्किंग करून घ्यायचं आहे। आणि डीप नेक असल्यामुळे मी एकदम उंचीला थोडी छोटेसेच टक्स पाडून घेत आहे बघा। जास्त उंचीचे मी टक घेत नाही। रुंदीला 1.5 इंच इतका टक घेतलेला आहे। तर आता गळा बघू शकता तुम्ही, खूपच पसरट मस्त असा डीप नेक मध्ये गळा आलेला आहे, खूपच सुंदर। तर आता आपल्याला कमरपट्टी लावून घ्यायची आहे, अस्तरची कमरपट्टी मी इथं लावून घेते बघा। स्टँडर्ड टिप मारत एक टिप देऊन घ्यायची आहे आणि त्यानंतर कमरपट्टी उलटी करून त्यावर एक दाब टिप द्यायची आहे आणि आता कमरपट्टी आतल्या बाजूला दुमडून एक टिप मारून घ्यायची आहे। अशा पद्धतीने आपली कमरपट्टी ही जॉईंट करून झालेली आहे, म्हणजे आपला बॅक नेकचा जो पार्ट आहे तो पूर्ण स्टिच करून झालेला आहे। तर आता आपण बनवायची आहे डिझाईन। तर डिझाईनसाठी बघा, इथं मी
साडीचा कपडा कट करून घेतलेला आहे पट्टीमध्ये। तर याच्या आपल्याला 2 पट्ट्या समान करायच्या आहेत रुंदीच्या आणि या पट्ट्यांना आपण एका ठिकाणी जॉईंट करून घ्यायचं आहे, म्हणजे सलग आपल्याला एक जॉईंट अशी पट्टी मिळेल। आणि त्याच पट्टीपासून आपण फ्रिल तयार करायची आहे। तर आजची पण ही डिझाईन फ्रिलची आहे, खूपच सुंदर होते फ्रिल डिझाईन। घातल्यानंतर ब्लाऊज खूपच सुंदर असा लुक येतो बघा। आणि सध्या फ्रिलची डिझाईन ट्रेंडमध्ये आहे, त्यामुळे जर तुमच्याकडे सुळसुळीत असणारं जे कापड असेल किंवा काठापदराचं हे साडीला आपल्याला फ्रिलची डिझाईन खूपच सुंदर दिसते। कोणत्याही ब्लाऊजवर अशी डिझाईन उठून दिसते बघा। तर याही ब्लाऊजवर मी फ्रिल डिझाईनच बनवणार आहे, एकदम सिंपल पण खूपच सुंदर अशी ही डिझाईन होते। आणि आता मी फ्रिल बनवून झाल्यानंतर एक्स्ट्राचे जे धागे आहेत ते आत्ताच कट करून घेत आहे बघा। छोटे छोटे धागे असले तरी सुद्धा ते कट करून फिनिशिंग देऊन घ्यायचं आहे। आणि आता आपण गळ्याला ही फ्रिल जोडून घेणार आहोत। तर तुम्ही इथं बघू शकता मी एकदम गळ्याला लागूनच ही फ्रिल स्टिच करून घेत आहे, मी अंतर अजिबात सोडलेलं नाही आहे, म्हणजे हा एक वेगळ्याच प्रकारचा आपला गळा होईल। आणि गोल गळ्याला लावूनच ही डिझाईन स्टिच केल्यामुळे खूपच सुंदर असा गोल आकार फ्रिलला येतो। तर बघू शकता अशा पद्धतीनं फ्रिल लावताना तुम्ही 2-3 प्रकारे फ्रिल लावू शकता, गळ्याला लागून, गळ्याच्या थोडं अंतर सोडून, आणखी थोडं अंतर सोडून, अशा 2-3 प्रकारे तुम्ही फ्रिल डिझाईन बनवू शकता। तर इथं मी गळ्याला लागूनच फ्रिल जोडून घेतलेली आहे आणि वरती फ्रिल शोल्डरच्या ठिकाणी आपल्याला फ्रिल स्टिच करून घ्यायची आहे, म्हणजे ती उभा राहणार नाही, एकदम व्यवस्थित सपाट बसून जाईल। तर आता आपल्याला लावायचं आहे लेस। तर इथं मी गोल्डन लेस घेतलेली आहे बघा आणि गळ्याला जो आकार आहे गळ्याचा त्याचप्रमाणे ही लेस मी एकदम व्यवस्थित गळ्याचा आकार न बिघडवता लावून घेत आहे बघा। लेस लावताना शक्यतो जरा थोडीशी मोठी टीप करायची, म्हणजे पटपट लेस बसून जाते, गोळा होत नाही आणि एकदम सुंदर असं फिनिशिंग येतं लेसला। आणि लेसवरती जास्त आपला जो दोरा आहे ब्लाऊजचा मॅचिंग तो दिसून येत नाही, यासाठी मोठी मोठी टीप घालायची असते। जिथं कोणे आहेत गळ्याच्या बाजूला तिथं आपल्याला व्यवस्थित लेस कोण्यामध्ये बसवून त्यावरून टीप मारून घ्यायची आहे। तर बघा आता आपल्याला दुसरी ही टीप मारून घ्यायची आहे। दुसरी टीप मारल्यानंतर आपली लेस ही एकदम व्यवस्थित फिनिशिंगमध्ये बसून जाते आणि आपली डिझाईन ही त्यामुळे लॉक होऊन जाते बघा। तर अशा पद्धतीने आपला गळा तयार झालेला आहे, किती सुंदर गळ्याचा लुक आलेला आहे बघा, दाखवते मी। तर किती सुंदर गळ्याचा आकार तुम्ही पाहू शकता, एकदम ॲक्युरेट असा आकार आलेला आहे, छानच असा गळा हा दिसतो आहे, डीप नेकमध्ये सुंदर गळा तयार झालेला आहे। तर आता आपण बनवायचे आहेत लटकन, एकदम सिंपल असे हंडी गळ्याला आपण लटकन लावायचेच असतात, तर त्यासाठी एकदम सिंपल असे मी लटकन बनवत आहे बघा, आपण नेहमी बनवते तसे। तर हे लटकन आपल्याला ब्लाऊजला जॉईंट करून घ्यायचे आहेत। इथं मी गोल्डन नॉट्स न वापरता मॅचिंग रेड कलरचे नॉट्स वापरलेले आहेत, त्यामुळे खूपच सुंदर असा लुक येतो बघा। जर तुमच्याकडे मॅचिंग नॉट्स असतील तर ते नक्कीच वापरत जा, त्यामुळे मस्त असं कापडी नॉट्स बनवल्यासारखा लुक ब्लाऊजला येतो। तर बघा अशा पद्धतीने आपले एकदम सिंपल नॉट्स तयार झालेत, ते आता आपण ब्लाऊजला स्टिच करून घेऊया। जिथं आपण कोणे सोडलेले आहेत तर तिथंच आपल्याला हे नॉट्स स्टिच करून घ्यायचे आहेत। शक्यतो 2-3 जवळजवळ एकदम एकावर एक अशा टिपा घालून नॉट्स एकदम मजबूत बसवून घ्यायचे आहेत। तर अशा पद्धतीने आपली सुंदर अशी डिझाईन झालेली आहे रेडी, खूपच सोप्या पद्धतीनं आणि एकदम ट्रेंडी लुक असा येतो ब्लाऊजला। तर आजची ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। आणखी अशाच डिझाईन पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा। आणि आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। पुन्हा एकदा भेटूया पुन्हा एका नवीन डिझाईन सोबत, तोपर्यंत धन्यवाद।